पंकज भोयर ने मीडिया से बातचीत में कहा कि गौरी गर्जे मामले में कानून सबके लिए समान है, चाहे कोई भी पीए, भाई या रिश्तेदार हो। फॉरेंसिक टीम जांच कर रही है और कड़ी कार्रवाई होगी। नक्सल आत्मसमर्पण को लेकर भोयर ने कहा कि पिछले 1.5 महीने में कई बड़े नक्सली आत्मसमर्पण कर चुके हैं और आगे भी इच्छुक है। शालार्थ आईडी घोटाले की जांच पूरे राज्यों में एसआईटी द्वारा जारी है। जिनका इस घोटाले से कोई संबंध नहीं, उनका वेतन नहीं रोका जाएगा। राज ठाकरे के बयान पर भोयर ने कहा कि भाषा विवाद से राजनीति नहीं होनी चाहिए और सरकार मराठी आदमी के हित में काम करती रहेगी। अन्य राजनीतिक मुद्दों पर भी उन्होंने स्पष्ट कहा कि कोई विवाद या संदेह हो तो निर्वाचन आयोग के पास जाए। कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। तो कोणाचा पीए असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात। पण विरोधी पक्षांचा आरोप आहे की तो एका मंत्र्यांचा पी असल्यामुळे सरकार त्याचा बचाव करते। नाही, सरकारने पोलीस प्रशासनाने पूर्ण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। फॉरेन्सिकची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। जर त्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना समर्थन करण्याचा पत्र दिलेलं आहे। आपण बघितलं आहे की हा राज्याचं गृहमंत्रीपद जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस यांनी सांभाळलेलं आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक नक्षलाईट हे त्या ठिकाणी आत्मसमर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आता मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये देखील आपण बघितलं आहे की अनेक मोठे जे नक्षलवादिस्ट होते त्यांनी आत्मसमर्थन केलेलं आहे। ते बघून इतर देखील माओवादी काही नक्षलाईट त्या ठिकाणी आत्मसमर्थन करण्यास इच्छुक आहे। हो, त्यांनी जे पत्र लिहिलेलं त्या पत्रामध्ये त्यांनी 26 फेब्रुवारी 26 पर्यंतची मुदत मागितलेली आहे। सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवेल का? इतकी मोठी मुदत मागितली नाही। या संदर्भात ज्या पोलीस विभागाच्या कार्यवाह्या आहे किंवा सरकार म्हणजे ज्या कार्यवाही आहे त्या सरकार आणि त्यांच्यामध्ये नियोजन करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल। शिक्षकांचं आंदोलन नागपूरमध्ये झालं होतं, शिक्षकांचे पगार काही होत नाही। चंद्रपूरमध्ये शिक्षकांचे पगार झाले, पण शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूरमध्ये शिक्षकांचे पगार होत नाही। ते 12-1 वाजेपर्यंत रात्रीचं आंदोलन करत आहेत। नाही, आपण बघितलं की जो शालार्थ आयडी घोटाळा आपल्याला पहिले नागपूर विभागात लक्षात आला होता, नंतर हळूहळू त्याची व्याप्ती राज्यापर्यंत वाढलेली होती आणि या संपूर्ण राज्याची चौकशी व्हावी अशी विधिमंडळातल्या आमदारांची आणि काही नागरिकांची, काही संस्थांची देखील मागणी होती। या अनुषंगानं राज्य सरकारनं संपूर्ण राज्यातल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्याकरता एसआयटीचं गठन त्या ठिकाणी केलेलं होतं। एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे आणि ज्या शिक्षकांचा याच्याशी संबंध नाही त्यांचे पगार शासन कुठेही त्या ठिकाणी रोखणार नाही। राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, नाही, मुंबईकरांकरिता ही शेवटची निवडणूक नाही। अनेक वेळा आपण बघतो की राज ठाकरे हे थोडे सनसनाटी घोषणा किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी करत असतात। कुठल्याही भाषावादावर न जाता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकांकरिता काम करणं हे त्या ठिकाणी सरकारचं काम आहे। मराठी माणसांचं रक्षण करेल का तुम्ही? ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी टीका केलेली की मराठी माणसांची शेवटची निवडणूक। इतिहासात देखील आता देखील मराठी माणसाचं रक्षण आणि मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे, भविष्यात देखील करेल। जामखेडमध्ये काँग्रेसची भाजपची बी टीम आहे असं म्हटलं जातं। आता काँग्रेसची अवस्था ही आपण बघतो आहे की त्यांना कुठलाही नेता उरलेला नाही, कुठलाही वाली उरलेला नाही। त्याच्यामुळे काँग्रेसमधले इतर पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यास इच्छुक आहेत। सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जर तुमच्या मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर क्वालिफाईड करायचं असेल, भाषावाद निर्माण करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम ठाकरे बंधूंच्या माध्यमातून इतिहासात देखील झालेलं आहे, आता देखील झालेलं आहे। परंतु राज्यातली जनता ही सुज्ञ झालेली आहे, असा कुठल्याही भाषावादाचा परिणाम त्या ठिकाणी होणार। सुषमा अंधारेने एक वक्तव्य केलं आहे की तुमच्या मुलांना जर चांगलं क्वालिफाईड करायचं, चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर इथल्या उमेदवारांना निवडून द्या, अन्यथा त्यांना जर पिस्तूल द्यायचं असेल तर मग तुम्ही बघा। नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी तर त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, परंतु अशा पद्धतीचं स्टेटमेंट कुठल्याही सुज्ञ लोकप्रतिनिधी करू नये। महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पुन्हा काय महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पुन्हा भेटण्याची निश्चित त्यांच्या जर का काही शंका असतील तर ते निवडणूक आयोगाला वेळ मागू शकतात आणि निवडणूक आयोग त्याच्यावर ठरवेल वेळ द्यायचा की नाही। हा शेवटी महाविकास आघाडी आणि निवडणूक आयोग यांच्यातला प्रश्न।